आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करत्या आमच्या एकमेव जिवंत अशा देवा, या जिवंतांच्या भूमीवर आम्हा प्रत्येकाला आतापर्यंत तू सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी असं ठेवलेलं आहेस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव तो आतापर्यंत आम्हाला घेऊ दिलास. आम्हा प्रत्येकाचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त असं तू केलंस. आणि पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझी आराधना, उपासना, तुझं गौरव करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, यावेळेस आम्ही आमच्या मनातील सर्व जगिक विवंचना, काळजी दूर ठेवून आमचं सर्व अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. आणि ही संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला करावंस असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो, प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयासागर देवा, जे अज्ञानी आहेत त्यांनी पापाचा त्याग करावा याकरिता तू त्यांना सत्याचे ज्ञान देतोस. स्वतःला ख्रिस्ती म्हणविणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या नामाला काळीमा लागेल असे वर्तन करू नये, तर आनंदाने तुझ्या आज्ञा पाळाव्या असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमीन. आजच्या दिवसाकरता नेमलेले स्तोत्र आहे. स्तोत्र क्रमांक 62, पान क्रमांक 698. स्तोत्र वाचनास प्रारंभ होतो. 1 ते 12. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते मसलत करीतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा.
कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे. मी दोनदा हे ऐकले की सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. येथे स्तोत्र समाप्त होते. जुना करार एशिया संदेष्टाचे ग्रंथ पान क्रमांक 871, 53 अध्याय 1 ते 6 वचन. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल अशी त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत. आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, त्याच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भडकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. देवबाप वाचलेले वचने आपणा सर्वांका आशीर्वादित करू. ह्यावर आपण पेत्राच्या पत्राचं वाचन करणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 12 वचनं. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 1 ते 12 वचनं. पान क्रमांक आहे 323. पंत गलतिया, कप्पकुटिया, आशिया व बुतनिया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपितेच्या पूर्वजानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित प्रेत्र याचकडून तुम्हा कृपा व शांती विपुल मिळवत आपल्या प्रभू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जीवन अशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्बळ व अक्षयवतर पाळ मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचे योगे रक्षिले आहात. त्या तुम्हासाठी जे वतन स्वर्गात राखून ठेवले आहे त्याविषयी तुम्ही उल्हास करिता. तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले असे निरनिराळ्या परीक्षांमध्ये दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा आज्ञेने करतात व सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसतानाही त्यांच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसला त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण जे उपभोगीत अनिर्वाच्य गौरीयुक्त आनंदाने उल्हासतात. त्याच संदेशांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले. त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने
शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वी सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ती सर्वांसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी नावळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. देवा वाचली शासित करो, त्याच्याला मान मेळ घातक सदा सवळकर असो. आमेन. शुभवर्तमान. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लुकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 39व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे शुकृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालिलात आपले गाव नाझरेत येथे परत गेले. तो बालक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. त्याचा आईबाप दरवर्षी वलांडण सणास यरुशलेमेत जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापास कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते शोध करीत करीत यरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असं का वागलास? पहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो आहोत. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्याच्याशी बोलला ते त्यास समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतात गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेविल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. आम्हा विश्वासणाऱ्यांचा जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण यावेळेस सर्वजण एकत्रित जाहीररित्या प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियापासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे
आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेशियाशी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा हे मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र गौरवी पित्या, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वर बापा, तुला मान महिमा यथा योग्य प्राप्त हो. लीन नम्र होऊन, नतमस्तक होऊन आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येत आहोत. प्रभू परमेश्वर बापा, आम्ही पापी आहोत, पातकी आहोत, पण तू सर्वसमर्थ, कृपाळू, दयाळू बाप आहेस. तुझ्या शुद्ध आणि पवित्रतेने दे बाप्पा, तुझा स्पर्श आम्हाला घडू दे आणि तुझ्या स्पर्शाने आम्हाला देव बाप्पा शुद्ध आणि पवित्र कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, आज सर्वजण दे बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र वेदीजवळ, तुझ्या पवित्र मंदिरात एकत्र होऊन दे बाप्पा आम्ही तुझकडे प्रार्थना आणि विनंती सादर करत आहोत. प्रभू परमेश्वर बाप्पा, हे कृपादान तुम्हाला दिलंस की तुझकडे देवाप्पा या प्रार्थना आणि विनंती सादर करण्यासाठी देवप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, आजची प्रार्थना आणि विनंती तू देवप्पा स्वर्गलोकात श्रवण कर आणि परमेश्वर बाप्पा त्याचं उत्तर आशीर्वादित होऊन दे बाप्पा, प्रत्येकाला पोचवू दे बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रत्येक आजारांसाठी मी प्रार्थना तुझकडे मांडतो दे बाप्पा, जे आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या जे पूर्णपणे देवाप्पा कोणत्या ना कोणत्या कारणाने देवाप्पा कष्टी, भारक्रांती आहेत, मनाने त्रस्त आहेत, जे देवाप्पा सैतानाच्या गुलामीत, अनेक या मनुष्य जातीच्या वाईट गुलामीमध्ये फसलेले आहेत, जे मनाने त्रस्त झालेले आहेत, ज्यांच्यावरती देवाप्पा मोठे आघात आहेत दे बाप्पा, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो. आज दे बाप्पा तू त्यांना त्या गुलामीतून सोडव, त्यांना तुझा आरोग्याचा हात पाठव. प्रभू परमेश्वर बाप्पा, यू आर द गॉड ऑफ फ्रीडम. जसं इस्रायली लोकांना दे बाप्पा तू दास्यातून बाहेर काढून दे बाप्पा दुधामधाच्या देशात आणलंस, तसंच दे बाप्पा या प्रत्येक व्यक्तीला तू दे बाप्पा स्वातंत्र्य दे. या सगळ्या आजारातून, या प्रत्येक गुलामीतून त्यांना स्वातंत्र्य देऊन दे बाप्पा, त्यांना दुधामधाच्या देशात आण दे बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझा स्पर्श त्यांना घडून दे, त्यांना आरोग्य दे, त्यांना दीर्घायुष्य देऊन तृप्त कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या सर्वांचे लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना तुझा कृपेचा हात दे दे बाप्पा. त्यांचं संसाराचं गाडं ओढत असताना दे बाप्पा तू त्यांच्याबरोबर राहिलास आणि आज दे बाप्पा प्रत्येक जण तुझकडे दे बाप्पा आभार व्यक्त करत आहेस. दे बाप्पा या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दे बाप्पा त्यांच्या दोघा उभेतांमध्ये आणि तुझ्यामध्ये जो करार झालेला आहे, हा त्रैक्याचा करार तू त्यांच्यामध्ये आशीर्वादित कर आणि त्यांना दे बाप्पा जे जसं तू फलद्रूप केलेला आहेस, बहुगुणित केलेला आहेस, अशा आशीर्वादांनी दे बाप्पा अनुवाद 28च्या आशीर्वादांनी तू भरपूर कर दे बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांचं सांसारिक जीवन अजून आशीर्वादित कर. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना दे बाप्पा तू आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या आणि दे बाप्पा आर्थिकरित्या तू वाढवत आहे. त्यांचं दे बाप्पा शिक्षण देखील तू चांगल्या पद्धतीने करत आहेस. प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांच्यासाठी लागणारं जे आर्थिक सहाय्य, प्रेम, प्रीती, त्यांना लागणारं दे बाप्पा आई वडील, कुटुंब, ते सर्व देऊन तू त्यांना तृप्त केलेलं आहेस. प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांच्यासाठी मातेच्या उदरापासून तर आजपर्यंत जे संकल्पना आणि योजना तू ठेवल्या आहेत देवप्पा, तू त्यांच्या जीवनात देवप्पा त्यांच्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने देवप्पा ते पूर्ण कर आणि ते सिद्धीस ने. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, सर्व उभेतांसाठी मी प्रार्थना करतो देवप्पा, या सर्व मंडळीसाठी
की देवबाप्पा आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करून त्याच्या मार्गावर चालून सार्वकालिक जीवनाची प्राप्तीसाठी झटावं आणि तूचकडून देवबाप्पा जो अधिकार देवबाप्पा आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे, आम्ही पश्चाताप करून देवबाप्पा तूचकडून सर्व आशीर्वाद देवबाप्पा आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावे. कारण देवबाप्पा ज्या मार्गावर आम्ही चाललो आणि ज्याच्यावर विश्वास आहे तो ख्रिस्त आहे. कारण ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू परमेश्वर बाप्पा, इथून पुढची वेळ का तुझ्या हाती सोपवतो आणि सर्व जीवन देवबाप्पा तुझकडून आशीर्वाद प्राप्त करून आम्हाला देवबाप्पा तुझ्या प्रार्थनेचं, आम्ही मांडलेल्या प्रार्थनेचं उत्तर आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार हा आमचा विश्वास आहे. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावाने मागतो म्हणतो आहे, आमीन. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एक्लेशियाकरिता व सर्व मानवांकरिता त्यांच्या गरजानुसार आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदाजीवी ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनवण्या, उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकविले आहे. तुझ दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू आपल्या परमदयेने आमच्या या प्रार्थना मान्य कर व सार्वकालिक एक्लेशियस सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाव पत्करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे बापा, सर्व बिशप, प्रिस्ट, डिकन आणि विशेष करून तुझे सेवक आमचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे, आमच्या चर्चचे पाळकसाहेब डॉक्टर प्रमोद कालसेकर, त्याचप्रमाणे आमच्या सर्व मंडळीतील सदस्य, पास्टरेट कमिटी या सर्वांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे व तुझ्या पवित्र साक्रमेताचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि हे सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी, विशेष करून जे भक्तजन येथे जमले आहेत, त्यांनी नम्र अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले अधिकारी यांनी तुझ्या लोकास न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशीही विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रपणे विनवितो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू कृपेने सांत्वन व सहाय्य कर. जे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवर्तले आहेत त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवत करुणेस निरवितो व तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहेत त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवितो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या. यासाठी की जे तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीराचे अवयव आहेत त्यांनी व आम्ही शेवटल्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करीतो त्याच्या प्रित्यर्थ असे करू. आमेन. माझा तारणारा मला वाटे
ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय किती नम्र प्रभू झाला पापी जगात रायाला किती नम्र प्रभू झाला पापी जगात रायाला ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय माते परी देतो धीर म्हणे आता तरी फिर माते परी देतो धीर म्हणे आता तरी फिर ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 10 ते 12 या वचनातील काही भाग यावेळेस आपण पाहणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि 10 ते 12 ही वचनं. त्यामध्ये तो असा लिहितो, ज्या संदेश त्यांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला आणि त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. ह्या वचनावर आज आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. ज्या संदेश त्यांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला आणि ह्या सर्व गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा स्वर्गातील देवदूतांना आहे. आज या वचनावर मनन करत असताना पेत्र या ठिकाणी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत हे प्रथम आपण समजावून घेतलं पाहिजे. पेत्र या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जुन्या करारातील जे सर्व संदेश ते होऊन गेले, साधारण यशायापासून ते मलाखीपर्यंत एक 20 संदेश ते आपल्या जुन्या करारामध्ये आपण पाहतो की ज्यांना आपण संदेष्टे शास्त्र असं म्हणतो. त्या प्रत्येक संदेष्ट्याने काही संदेश घेऊन ठेवले होते आणि त्या संदेशामध्ये त्यांनी काही गोष्टीचं भविष्य केलं होतं, भाकीत केलं होतं. आणि ते हे की लवकरच तुम्हा सर्व लोकांवर आता देवाची कृपा होणार आहे
लवकरच यहुद्यांमध्ये एक तारणारा येणार आहे आणि तुमची तारण किंवा तुमची सुटका, तुमची मुक्तता लवकरच होणार आहे. असं भाकीत किंवा भविष्य या सर्व संदेष्टांनी केलं. आणि ही कृपा म्हणजे काय, हा तारणारा कोण आहे, त्यासंबंधी बारकाईने शोध ह्या संदेष्टांनी केला. परंतु दुर्दैवानं त्याचा अनुभव त्यांना घेता आला नाही, असं पेत्र या ठिकाणी सांगत आहे. तुम्ही आणि मी जे नवीन करारातले लोक आहोत, त्या आम्हाला देवाचा पुत्र मानवरूप धारण करून आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपानं 2000 वर्षापूर्वी जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून त्या वधस्तंभावर मारला गेला आणि आमचं तारण त्या ठिकाणी साध्य झालं. हा अनुभव तुम्हा आम्ही घेऊ शकतो, आम्ही नवीन करारातले लोक घेऊ शकतो. पण जुन्या करारात हे जे संदेश ठेवून गेले, त्यांना देवाची कृपा किंवा तारण ह्याचा बारकाईने शोध त्यांनी केला, पण त्याचा अनुभव त्यांना घेता आला नाही. ती संधी त्यांना प्राप्त होऊ शकली नाही, की जी संधी तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. हे पेत्र या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत आहे. ही जी कृपा तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, तारणारा आम्हाला सापडलेला आहे, ह्या सर्व गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा स्वर्गातील देवदूतांना आहे, असं देखील पेत्र या ठिकाणी सांगतो. आणि ह्या वचनावर आज थोडासा बारकाईने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियानो, तुम्ही आणि मी जे पृथ्वीवर राहणारे, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत किंवा पृथ्वीवरील लोक आहोत, त्या आम्हाला स्वर्गाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. आणि ते असं की ह्या ज्या स्वर्गाविषयी आपण वाचत आहोत, त्याचं वर्णन आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. हा स्वर्ग कसा असेल असा प्रश्न, असं कुतूहल आम्हाला नेहमीच वाटतं. त्या स्वर्गामध्ये जे देवदूत आहेत, ते परमेश्वराची आराधना आणि उपासना कशा प्रकारे करत असतील. आमचा परमेश्वर जो एक त्रैक देव आहे, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, यांचं स्वरूप कसं असेल, त्यांचं सिंहासन कसं असेल, त्यांचं राज्यासन कसं असेल, त्या स्वर्गाचं एकंदरीत वातावरण कसं असेल, असं नेहमीच आपल्याला कुतूहल वाटतं. त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण उत्सुक आणि अधीर झालेलो असतो. आणि या स्वर्गाची काही झलक पवित्र शास्त्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, यशया संदेष्टा ह्याला ज्या वेळेस स्वर्गीय साक्षात्कार झाला, तेव्हा 6व्या अध्यायाच्या पहिल्या 5 वचनामध्ये तो मागतो. यशया सांगतो, मी त्या स्वर्गामध्ये काय पाहिलं, तर मी प्रभूला उच्च सिंहासनावर विराजमान झालेलं पाहिलं, असं यशया त्याच्या पुस्तकामध्ये लिहितो. आणि तो म्हणतो, त्या सिंहासनाभोवती अनेक सराफिम म्हणजे पंखधारी देवदूत होते. त्या प्रत्येक देवदूताला 6 पंख होते, असं तो म्हणतो. 2 पंखाने ते आपले डोळे झाकत, 2 पंखाने ते आपले पाय झाकीत आणि 2 पंखाने ते उडत असत. हे सर्व मी पाहिल्यावर तो म्हणतो, हाय हाय, माझं आता वाईट होईल, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो आणि मी सेनाधीश परमेश्वराला प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं. असं एक भव्य दिव्य अद्भुत असा ज्यावेळेस साक्षात्कार त्याला झाला, त्यावेळेस स्वतःच्या पापमय स्थितीची जाणीव यशाला झालेली आपल्याला दिसते. असा तो स्वर्ग जिथे सर्वत्र पवित्रता आहे. त्याचप्रमाणे योहान ह्याला ज्यावेळेस प्रगटीकरण झालं, त्याला ज्यावेळेस स्वर्गीय साक्षात्कार झाला, त्यावेळेस त्यांनी काय पाहिलं, तो म्हणतो, त्या ठिकाणी मी देवदूत पाहिले की ज्यांची संख्या आयुतांची आयुत आणि सहस्त्रांची सहस्त्र अशी त्यांची संख्या आहे. असंख्य असे देवदूत मी त्या ठिकाणी पाहिले. आणि त्यावेळेस मनुष्याच्या पुत्राच्या कोणासारखा एक तो मला दिसला. आणि त्याचं वर्णन करताना योहान म्हणतो, मी त्याला पाहिले, तो त्याचे डोके व केस बर्फासारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेप्रमाणे होते, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तरवार निघाली होती, त्याची वाणी जणू काय अनेक ज्वलप्रलांच्या धलीसारखी होती, त्याचे मुख परमतेजाने तरपणाऱ्या सूर्यासारखे होते. ज्या वेळेस मी त्याला पाहिलं, त्यावेळेस त्याच्या पायाजवळ मी मेल्यासारखं पडलो, असं योहान त्या ठिकाणी म्हणतो. ज्या पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिल्यावर योहान स्वर्गामध्ये त्याच्या पायावर मेल्यासारखा पडला, तोच योहान ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपाने या भूतलावर होता, त्या शेवटल्या भोजनाच्या वेळेस
हा योहान त्या प्रभू येशूच्या उराशी अगदी जवळ त्याच्या कुशीत बसला होता. पण पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वर्गामध्ये पाहिल्यावर तोच योहान त्याच्या पायाशी मेल्यासारखा पडला. असा तो भव्य दिव्य डोळ्याचे पार न फेडणारा देदीप्यमान असा स्वर्ग याचा साक्षात्कार झाल्यावर आम्हाला खरोखर एक वेगळा अनुभव येतो. तो अनुभव घेण्याची आमची उत्कंठा आहे, आमची उत्सुकता आहे. परंतु प्रियांनो, त्याचप्रमाणे जे स्वर्गामध्ये देवदूत आहेत त्या स्वर्गातील देवदूतांना आम्ही पृथ्वीवर जे मनुष्य आहोत ते आमचं जीवन कसं चाललं आहे, आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो, आम्ही ख्रिस्ताला कसं अनुसरतो हे पाहण्याची उत्कंठा किंवा उत्सुकता त्या स्वर्गीय देवदूतांना आहे, असं पेत्र त्याच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 12व्या वचनामध्ये तो सांगतो. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो, जसं आम्हाला स्वर्गाची उत्कंठा आहे तसं स्वर्गीय देवदूतांना, आम्ही जे भूतलावर मनुष्य मात्र आहोत ते आमचं जीवन कसं आहे, आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो याची जाणून घेण्याची त्या स्वर्गीय देवदूतांना उत्कंठा आहे आणि उत्सुकता आहे. आणि ह्याविषयी आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. प्रियांनो, तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत ते नवीन करारातील ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत. आणि अनेक गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी, ती सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. जुन्या करारामध्ये हजारो वर्षापासून यहुदी लोक हा अनुभव घेण्यासाठी उत्कंठित होते, उत्साहित होते, अधीर झाले होते, पण त्यांना हा अनुभव घेता आला नाही, त्यांना ही संधी प्राप्त झाली नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे, असं पेत्र आम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत आहे. केवळ जुन्या करारातील संदेष्टे केवळ यहुदी लोक नाहीत, तर स्वर्गातील देवदूत देखील तुम्ही आणि मी जे अनुभव घेतो तो अनुभव घेण्याची उत्कंठा त्यांना देखील आहे. उदाहरणार्थ 2000 वर्षापूर्वी मानवरूप धारण केलेला देवाचा पुत्र या भूतलावर आला आणि सर्व जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून वधस्तंभावर तो वधला गेला, तो मारला गेला. आमच्या पापांची पूर्ण किंमत आणि मोबदला त्याने त्या वधस्तंभावर दिला आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा प्राप्त करून आम्हाला तारणाचा मार्ग मोकळा केला, सार्वकालिक जीवनाची वाट आमची खुली केली. हा तारणाचा अनुभव तुम्ही आणि मी ख्रिस्तानंतर या भूतलावर आलेले ख्रिस्ती विश्वासणारे घेत आहोत. ती संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे. जुन्या करारामध्ये अनेक संदेष्टे ह्या तारणाऱ्याची वाट फार उत्कंठेने उत्सुकतेने पाहत होते, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. तो तारणाचा अनुभव, तो कृपेचा अनुभव, ती पश्चातापाची क्षमा करण्याचा अनुभव ही त्यांना प्राप्त झाली नाही. तो अनुभव तुम्ही आणि मी घेत आहोत. पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्मा त्या शिष्यांवर उतरला आणि त्या दिवसापासून आजच्या या क्षणापर्यंत तो आमच्यामध्ये वास करतो. आमचं शरीर हे देवाचा जो पवित्र आत्मा त्याचं मंदिर आहे आणि तो आम्हाला निर्मल करतो, तो आम्हाला पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. हा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे नव्या करारातले लोक त्यांना प्राप्त झालेली आहे. जुन्या करारामध्ये अनेक लोकांना हे संधी घेण्याची उत्सुकता आणि उत्कंठा होती, पण त्यांना अनुभव घेता आला नाही, कारण तोपर्यंत पवित्र आत्मा मनुष्यामध्ये दिला गेला नव्हता. आणि म्हणून आपण पाहूयात अशा अनेक काही गोष्टी आहेत की ज्याचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला, ज्या आम्ही नवीन करारातले ख्रिस्ती लोक आहोत त्यांना मिळाली. जुन्या करारातल्या संदेशांना, यहुदी लोकांना ती संधी मिळाली नाही किंवा स्वर्गातील देवदूतांनाही ती संधी मिळाली नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा अनुभव आम्ही घेतो ती सुवर्ण संधी आम्हाला आहे, पण त्यांना ती मिळाली नाहीत. आपण यावेळेस पाहण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम पश्चातापाद्वारे मिळणारी पापाची क्षमा, ह्याचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्ही आणि मी जे नवीन करारातले ख्रिस्ती लोक आहोत त्यांना प्राप्त झालेली आहे. जुन्या करारातल्या लोकांना पापांची क्षमा मिळणं एवढं सोपं नव्हतं. जुन्या करारामध्ये परमेश्वराचा नियम होता, जर तुम्हाला पाप अर्पण करायचं तर प्रत्येकाला आपल्या पापाबद्दल एक बली द्यावा लागत असेल, आणि तो म्हणजे एखादा गोरा किंवा एखादा कोकरा, जो 1 वर्षाचा अदृश्य असा नर, ज्याच्यामध्ये कुठलाही व्यंग नाही, कुठलाही दोष नाही, असा नर 1 वर्षाचा कोकरा घ्यायचा आणि तो आपल्या पापाबद्दल पापबली म्हणून द्यायचा. प्रत्येक पापाकरता एक पापबली देणं त्यांना कर्म प्राप्त होतं. जर तुमची ऐपत नाही तर मग होल्याची जोडी किंवा पारवेची जोडी ही पापासाठी अर्पण करावी लागत.
आणि असं प्रत्येक पाप झालं की त्यांना पाप बली देणं क्रमप्राप्त होतं. परंतु तुम्ही आणि मी ज्या वेळेस आम्ही पाप करतो त्यावेळेस केवळ पश्चाताप आणि पापक्षमेची प्रार्थना केली तर ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सर्व पापाची आम्हाला क्षमा मिळते. ही एक सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. ह्या गोष्टीचा अनुभव घेण्याची उत्सुकता संदेशांना होती. नवे स्वर्गातील देवदूत सुद्धा तुमच्याकडं माझ्याकडं फार उत्सुकतेने पाहतात, उत्कंठेने पाहतात. हा अनुभव न्याहाळून पाहण्याची उत्सुकता देवदूतांना आहे असं पेत्र त्याच्या पत्रामध्ये सांगत आहे. प्रियानो, मनुष्य हा पापी आहे. दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी पातकी आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जर पापी आहोत आणि पापाचं वेतन मरण आहे तर मग आमची पापाचं वेतन मरण ही नरकाग्नीची शिक्षा अटळ आहे, क्रमप्राप्त आहे. ती कुणालाही चुकत नाही. कारण आमचा देव हा पवित्र व न्यायी देव आहे. आणि म्हणून पवित्र देव आणि पापी मनुष्य यांचा समेट कधीच घडून येता येत नाही, शक्य नाही. जसं उजेड आणि अंधार, स्वर्ग आणि नरक ही एकत्र येऊ शकत नाही, यांचा मिलाप होऊ शकत नाही, तसं पवित्र देव आणि तुम्ही आणि मी जे पापी मनुष्य आहोत त्यांचा मिलाप किंवा समेट कधीच होणं अशक्य आहे. परंतु 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर आला, देवाचा पुत्र मानव देह धारण करून आला आणि संपूर्ण जगाच्या पापासाठी वधस्तंभावर तो मरण पावला. आमच्या पापांची पूर्ण किंमत आणि मोबदला त्याने भरून दिला आणि आमच्या पापाची क्षमा त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला होते. आणि म्हणूनच योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या त्याच्या 9व्या वचनात तो आम्हाला म्हणतो, जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर देव विश्वसनीय व न्यायी आहे, तो आमच्या पापांची क्षमा करेल आणि सर्व अनितीपासून आम्हाला शुद्ध करेल. प्रियानो, भग्न आणि अनुतप्त हृदयाने, पश्चातापी अंतकरणाने आमच्या गत आयुष्यातील सर्व पापांची जर आम्ही क्षमा मागितली तर ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आमच्या सर्व पापांची क्षमा मिळून पुन्हा एक वार आम्ही शुद्ध होऊन त्या पवित्र देवासमोर उभे राहण्यास पात्र होतो, योग्यतेचे होतो. हा अनुभव, ही सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. हा अनुभव घेण्याची संदेष्ट्यांना, जुन्या काळातील संदेष्ट्यांना खूप इच्छा होती, त्यांना तो अनुभव घेता आला नाही. तुम्ही आणि मी जे पापी लोक, आमची शिक्षा म्हणजे नरकाग्नीचा सरोवर, त्या नरकाच्या वाटेवर असणाऱ्या आम्ही पापी लोकांना जर आम्ही पश्चाताप केला तर ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आमची पाप शुद्ध धुतली जाऊन नरकातून काढून आम्हाला सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गामध्ये आमचा प्रवेश होतो. हे अद्भुत कृत्य जे आमच्या हातात घडतं, जो अनुभव तुम्हाला मला घेता येतो, तो अनुभव घेण्याची स्वर्गातील देवदूतांना उत्सुकता आणि उत्कंठ आहे. ते न्याहाळून पाहण्याची त्यांना उत्कंठ आहे. त्यांना अनुभव घेता येत नाही, पण तुम्हाला मला ही सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. किती आमचं हे सौभाग्य आहे. आम्ही पापी मनुष्य नरकात न जाता पश्चातापाद्वारे सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त होऊ शकतं. या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही आणि मी करून घेतलाय का, हा तो महत्वाचा प्रश्न आहे. प्रियानो, रस्त्यावर जाणारा एखादा भिकारी जर आपण पाहिला, होय तो संपूर्ण गलिच्छ असतो, त्याच्या अंगावर घाणेरडे कपडे आहेत, दिवसेंदिवस नव्हे महिने त्याने आंघोळ केलेली नाही, त्याच्या अंगातून दुर्गंधी सुटलेली आहे. ज्या वेळेस त्याला स्वच्छ आंघोळ घालण्यात येते, त्याला त्याच्यावर नवीन कपडे चढवण्यात येतात, त्यावेळी त्या भिकाऱ्यामध्ये एक आमूलाग्र किंवा क्रांतिकारक बदल होतो. तो भिकारी आम्हाला ओळखू येत नाही, पूर्वी कसा होता आणि आता कसा तो झालेला आहे, त्याच्यामध्ये एक मोठा फरक पडतो. अगदी तसाच फरक तुम्ही आणि मी जे पापी ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, ज्यावेळेस आम्ही पापाच्या दलदलीमध्ये, पापाच्या खाईमध्ये पडलेलो आहोत, परंतु पश्चाताप केला आणि ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आमच्या सर्व पापाची क्षमा झाली, तर आम्ही ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती होऊन आम्हाला सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गीय राज्य प्राप्त होतं. हा आमूलाग्र बदल, हा अनुभव घेण्याची ही संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. हे निहाळण्याचं स्वर्गीय देवदूतांना उत्कंठ आहे, पण ती संधी त्यांना प्राप्त होत नाही. अशा काही गोष्टी या भूतलावर आम्ही मनुष्य उपभोगू शकतो की ज्या स्वर्गातील देवदूत देखील त्यांना ती संधी प्राप्त होत नाही. आणि ते पाहण्याची उत्कंठा ते देवदूतांना आहे, असं तो म्हणतो. दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणतो, येजोबाने माझा पापमळ धुवून टाक म्हणजे मी स्वच्छ होईल, मला तू धुव म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईल. प्रियानो, तुम्ही आणि मी जे पापी मनुष्य आहोत, होय आमच्या मनामध्ये सर्व प्रकारचा राग आहे,
द्वेष आहे, सूडबुद्धी आहे, दुष्ट मनोवृत्ती आमची आहे. आमच्या मनामध्ये सर्व प्रकारचा लोभ आहे, सर्व प्रकारचा गर्व आहे, अहंकार आहे. नवे अनेक अनैतिक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. जार कर्म आहे, व्यभिचार आहे, लाचलुचपत आहे, भ्रष्टाचार आहे. हे सर्व जरी आमच्या हातून गत आयुष्यामध्ये झालेले असाल तरी ज्या वेळेस आम्ही मनापासून परमेश्वराचे पश्चाताप करून क्षमा मागतो, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सर्व पापांचे धुतले गेलेत अशी आम्ही प्रार्थना करतो, त्यावेळेस तुम्ही आणि मी पापाच्या दलदलीत अडकलेले, मार्गभ्रष्ट झालेले, कलंकित झालेला असा मानव तो त्या पवित्र देवाबरोबर समेट घडून येऊ शकतो. पवित्र देव आणि आम्ही पापी मनुष्य यांचा समेट, यांचा मिलाप होऊ शकतो. ही अद्भुत घटना निहाळण्याची उत्कंठा स्वर्गातील देवदूतांना आहे, पण त्यांना तो अनुभव घेता येत नाही. हा जो महान चमत्कार तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये घडू शकतो, तुम्ही आणि मी पापी, टाकाव असलेले, कुठल्या योग्यतेचे नसलेले, पण पवित्र देवाशी आमचा समेट ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे घडू शकतो, हे अनुभवण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. प्रश्न असा आहे, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुम्ही आणि मी ह्याचा अनुभव घेतला आहे का? जी सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे, नरकातून निघून सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याची, सर्व पाप ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतले जाऊन पवित्र देवाबरोबर समेट घडून आणण्याची संधी तुम्हाला मला आहे, याचा अनुभव आपण घेतलेला आहे का? देवदूतांना अनुभव घेण्याची उत्कंठा आहे, तुम्ही आणि मी ते घेत आहोत का? प्रियानो, आपण नेहमीच ते गीत गातो, येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. ह्या पापमय जगाच्या दलदलीतून बाहेर पडून शुद्ध होण्याचं, निष्कलंक होऊन ख्रिस्ताबरोबर एक होण्याचं, परमेश्वराबरोबर एकरूप होण्याचं संधी तुम्हाला मला आहे. त्या उधाळ्या पुत्राचा दाखला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या उधाळ्या पुत्रानं आपल्या बापाच्या इच्छेविरुद्ध आपली सर्व मालमत्ता घेतली, दूरदेशी गेला, कसबीनीबरोबर ती घालून टाकली, सर्व पैशाची उधळण केली. शेवटी डुकरं चारण्याची वेळ त्याच्यावर आली. निदान डुकरं जे खातात ते शेंग आपण खाऊ, आपण आपलं पोट भरावं असं त्याला वाटलं. त्यावेळेस तो शुद्धीवर आला असं म्हटलं आहे. त्या उधळ्या पुत्राने मनात विचार केला, माझ्या बापाच्या घरात सर्व काही चांगलं आहे, मी माझ्या बापाकडे जाईल आणि मी त्याला म्हणेल, आता मला तुमचा मुलगा म्हणून नाही तर तुमचा गुलाम किंवा दास म्हणून तुम्ही मला घ्या. असं मनात विचार करून हा उधाळ्या पुत्र मनात संकोच आणत आपल्या बापाच्या घरी निघाला. ज्या वेळेस तो घराकडे पोहोचला त्यावेळेस आपल्याला त्या बापाचं चित्र कसं दिसतं. त्या बापाने दुरून आपल्या पुत्राला पाहिलं, तो धावत त्या मुलाकडे गेला, त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे चुंबन घेतलं, त्याला नवं वस्त्र दिले, त्याच्या हातात अंगठी घातली, पायात जोडे घातले, त्याच्यासाठी एक वासरू कापलं, मोठी मेजवानी दिली आणि तो म्हटला, माझा पुत्र हरवला आहे, तो पुन्हा सापडला आहे, आणि म्हणून एक पुत्र म्हणून त्याचा स्वीकार पुन्हा केला. प्रेरणो, हा जो अनुभव त्या उधाळ्या पुत्राने घेतलेला आहे याचं वर्णन शब्दाच्या पलीकडे आहे. शब्दामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही. हा अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव तुम्ही मी घेतलेला आहे का? आम्ही परमेश्वरापासून मार्गभ्रष्ट झालेले, पापाच्या खाईत पडलेले, ज्यावेळेस आम्ही पश्चातापी रूपी अंतःकरणाने परमेश्वराकडे येतो, त्या उधाळ्या पुत्राच्या बापासारखा तो आमचा स्वीकार करतो, सर्व पापांची आम्हाला क्षमा करतो, पुन्हा एक वार त्याच्या पुत्रत्वाचा हक्क आणि अधिकार आम्हाला देतो. हा अनुभव घेण्याची उत्कंठा स्वर्गातील देवदूतांना आहे. ते न्याहाळून पाण्याचे ते उत्कंठेत आहेत. तुम्ही आणि मी हा अनुभव घेतला आहे का? अशा अनेक गोष्टींचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. ही सुवर्ण संधी तुम्हाला मला आहे, देवदूतांना ती प्राप्त होत नाहीत. आणखी कोणत्या गोष्टीचा अनुभव आपण घेऊ शकतो? ती म्हणजे तारण प्राप्त होणे. याचा अनुभव तुम्ही आणि मी घेऊ शकतो. देवदूतांनी ती संधी उपलब्ध नाही. तारण म्हणजे काय? तारण या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला तर सुटका किंवा मुक्तता. आणि मग तारण या शब्दाचा अर्थ जर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना विचारला तर ते सांगतात, तारण म्हणजे नरकातून सुटका आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश. परंतु हा त्याचा अर्थ होत नाही. तर तारण म्हणजे पापांपासून तारलं जाणे. कारण ज्यावेळेस देवदूताने योसेफाला म्हटलं, पहा मरियाला एक पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव, तो आपल्या प्रजेला आपल्या पापापासून तारेल. तारण म्हणजे सुटका किंवा मुक्तता. कशापासून? जगात राहत असताना जे पाप आमच्याकडून घडतात,
दैनंदिन जीवनामध्ये जे पाप आम्ही करतो त्या पापापासून मुक्त राहणे, पापापासून सुटका होणे म्हणजे आमचं तारण होणे. हा तारणाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत त्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. देवदूतांना तो अनुभव घेण्याची उत्कंठ आहे, पण त्यांना ती संधी उपलब्ध होत नाही. जिथे संपूर्ण जग अंधकारमय जगामध्ये जीवन जगत आहे, हे संपूर्ण जग अनितीने, अन्यायाने आणि अत्याचाराने भरलेलं आहे, सर्व प्रकारचं पाप या जगामध्ये चाललेलं आहे, तिथे थोडके ख्रिस्ती विश्वासणारे ह्या पापावर विजय मिळवत आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्या आत्म्याद्वारे प्रत्येक देहाची कर्म ठार मारत कसं पापावर विजय मिळवतात हे पाहण्याची उत्कंठा स्वर्गातील देवदूतांना आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे का? दररोज आपला वधस्तंभ उचलायचा, स्वार्थत्याग करायचा, माझी इच्छा नाही तर ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव तुम्ही आणि मी ख्रिस्ती विश्वासणारे हे घेऊ शकतो. हा अनुभव जुन्या काळातील संदेष्टे किंवा यहुदी लोक हे घेऊ शकले नाहीत. स्वर्गातील देवदूत त्यांना देखील घेता येत नाही. ही सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. जेथे अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी जगाशी तडजोड केलेली आहे, जगाशी हातमिळवणी केलेली आहे, जगाशी मैत्री केलेली आहे, तेथे तुम्ही आणि मी ह्या जगाकडे पाठ करून पापाविरुद्ध ख्रिस्ताच्या दिशेने आम्हाला जायचं आहे. तो अनुभव आपण घेत आहोत का? स्वर्गाचं देवदूत यांना हे न्याहाळून पाहण्याची उत्कंठ आहे, पण त्यांना तसं करता येत नाही. तारणाचा अनुभव तुम्ही आणि मी घेऊ शकतो. प्रियांनो, येशू माझा तारणारा आहे असं ज्यावेळेस आम्ही म्हणतो याचा अर्थ काय होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. येशू माझा तारणारा म्हणजे 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर चालला त्यावेळेस ज्या प्रकारचं निष्पाप, निष्कलंक, निर्दोष जीवन तो जगला, तसंच जीवन ख्रिस्ती अनुयायी नात्याने तुम्हाला आणि मला या जगात जगायचं आहे. तो अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला आता प्राप्त झालेली आहे. तो अनुभव आम्ही घेत आहोत का? असं जीवन आम्ही जगत आहोत का? हा मोठा प्रश्न आज आम्हाला आहे. हा अनुभव घेण्याची उत्कंठा संदेशांना होती, स्वर्गातील देवदूतांना आहे, पण तुम्ही आणि मी तो घेऊ शकतो. ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात 2 अध्यायाच्या 21व्या वचनात तो म्हणतो, कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण झालं आहे. लक्षात घ्या, आमचं पाचारण काय आहे, परमेश्वराने आम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे हे पुढे तो सांगत आहे. यासाठीच तुम्हाला पाचारण झालं आहे. ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोसले म्हणून तेनेकडून तुम्ही, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोसले तेनेकडून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावे म्हणून त्याने तुम्हा करता एक कित्ता घालून दिला आहे. ह्या ख्रिस्ताने आम्हाला एक कित्ता घालून दिलेला आहे, आम्हाला आदर्श दिलेला आहे. आम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालाव्यास. पुढे तो म्हणतो, येशूने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कधी कपट आलं नाही. प्रियानो, आम्हाला ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालायचंय. ही मोठी संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. ख्रिस्तासारखं जीवन जगण्यासाठी आमचं पाचारण झालेलं आहे. आणि म्हणून हा योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये फार सुंदरशी तुलना, आमची तुलना ख्रिस्ताशीच करत आहे. पहा तो काय म्हणतो. योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 7व्या वचनात तो म्हणतो, जसा येशू प्रकाशात चालला तसं तुम्ही प्रकाशात चाललं पाहिजे. 2 अध्यायाच्या 6व्या वचनात तो म्हणतो, जसा तो जगात होता तसं तुम्ही जगात चाललं पाहिजे. 3 अध्यायाच्या 3व्या वचनात तो म्हणतो, जसा येशू शुद्ध होता तसं तुम्ही शुद्ध झालं पाहिजे. आणि 4 अध्यायाच्या 17व्या वचनात तो म्हणतो, जसा येशू जगात आहे तसं आम्ही या जगात आहोत. आमची तुलना प्रत्यक्ष येशूशी तो करत आहे. जसा येशू होता तसंच आम्ही देखील झालं पाहिजे. ही अनुभवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मला आहे. आम्ही त्याचा उपभोग घेत आहोत का? त्या दृष्टिकोनातून आम्ही जीवन जगत आहोत का? हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, 2 मित्र होते आणि दोघे 12वी मध्ये असताना परीक्षेला बसलेले आहेत. एक तो मित्र आहे तो गावात आहे आणि दुसरा आहे तो शहरामध्ये आहे. आणि जो गावातला मित्र आहे त्याने परीक्षा दिली आणि 70 मार्काने तो 12वी पास झाला. आणि तो अतिशय आनंदित होता कारण त्याच्या कॉलेजमध्ये तो पहिला आला होता. जो हा शहरातला मुलगा होता तो 90 मार्काने 12वी पास झाला, पण तरी तो दुःखी होता.
कारण त्याच्या अगोदर त्याच्यावर 20 मुलांना 90पेक्षा अधिक मार्क पडले होते. असं का झालं? एक मुलगा 70% मार्क पाडून फार खुश आहे, प्रसन्न आहे, आनंदित आहे, आणि दुसरा 90% मार्क पाडून देखील दुःखी आहे, खिन्न आहे. असं का होतं? याचं एकच कारण, त्यांनी कोणाशी तुलना केली याच्यावर त्यांचं दुःख किंवा आनंद हे अवलंबून आहे. या गावातल्या मुलांनी आपली तुलना आपल्या वर्गमित्रांशी केली आणि त्याच्यामध्ये तो अग्रेसर होता म्हणून तो आनंदित आहे. हा जो शहरातला मित्र आहे त्याने आपली तुलना आपल्या मित्रांशी केली आणि त्यांच्यामध्ये तो मागं होता आणि म्हणून त्याला दुःख झालेला आहे, तो खिन्न झालेला आहे. प्रियांनो, तुम्ही आपली तुलना कोणाशी करता? जर तुम्ही तुमची तुलना इतर आपल्या बांधवांशी केली, आपल्या मंडळीतील सभासदांशी केली, तर त्यांच्यापेक्षा आपण धार्मिक आहोत असं तुम्हाला वाटून आपल्याला कदाचित आनंद होईल, आपल्याला अभिमान वाटेल. पण ज्यावेळेस आम्ही आमची तुलना प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताशी करतो, आम्ही किती मागे आहोत, किती उणे आहोत, किती दुर्बल आहोत, याचे आम्ही दुःख होतो आणि आम्ही खिन्न होतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताशी आमची तुलना झाली पाहिजे. आणि म्हणून संत पौल म्हणतो, ज्या धावेने तुम्हाला नेमून दिलेला आहे त्या धावेवरून तुम्ही धीराने धावावं. येशू ख्रिस्त हा जो आमच्या विश्वासाचा उत्पादक, त्याच्याकडे तुम्ही पाहत असावे. हे जीवन जगत असताना इतरत्र इकडे तिकडे पाहू नका, तर येशू ख्रिस्त याच्याकडे पाहून ही धाव आम्हाला धावायची आहे. आणखी एका गोष्टीचा अनुभव तुम्ही आणि मी घेऊ शकतो, जे स्वर्गातील देवदूत देखील घेऊ शकत नाही, आणि ती म्हणजे कृपा. देवाची कृपा ही अनुभव घेण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला आहे, स्वर्गातील देवदूतांना देखील ते भाग्य नाही. कृपा म्हणजे काय हे प्रथम आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस या पापी जगामध्ये आम्ही जगत असताना आम्ही अशक्त आहोत, दुर्बल आहोत, अनेक वेळा आमच्यावर मोहपाश येतात, सैतानी हल्ले आमच्यावर होतात आणि आम्ही पापामध्ये पडण्याची त्या ठिकाणी धोका निर्माण होतो. त्यावेळेस आम्ही अशक्त असेल तर आम्ही पापात पडतो. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, त्याच्याकडे याचना करतो, परमेश्वर त्याची एक दैवी शक्ती, अद्भुत आणि अफाट अशी दैवी शक्ती त्याच्याकडे आहे, तो आम्हाला ती देतो, जेणेकरून प्रत्येक मोहपाशावर विजय मिळवायला आणि पापावर विजय मिळवायला आम्हाला मदत होते आणि आम्ही एक विजय जीवन जगू शकतो. याला म्हणतात कृपा. संत पौल रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14व्या वचनात म्हणतो, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. नियमशास्त्रामध्ये हे वचन कुठं आढळत नाही आणि म्हणून नियमशास्त्रामध्ये पापाची सत्ता होती, पापाचा अधिकार होता, पापाचं साम्राज्य नियमशास्त्रामध्ये दिसतं, कारण त्यावेळेस कृपा मुलांना प्राप्त झाली नव्हती, त्या लोकांना कृपा नव्हती. परंतु कृपा येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला मिळते आणि म्हणून हे आमचं सौभाग्य आहे की ही सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे की कृपेचा वापर आम्ही करून पापावर विजय मिळवू शकतो. येशू ख्रिस्त आम्हाला कृपा देतो. परंतु एक गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस देवाचा पुत्र मानवरूप धारण करून या भूतलावर आला, त्यावेळेस ते येशू ख्रिस्ताला सुद्धा देवाच्या कृपेची गरज लागली, कारण तो सुद्धा तुमच्या आणि माझ्यासारखा एक अशक्त मनुष्य होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, अशक्त देहामध्ये आला, आणि म्हणून मोहपाशात पडण्याची, पापात पडण्याची त्याला एक धोका होता आणि त्यासाठी त्याला देवाच्या कृपेची गरज होती. जन्मापासून ते मरणापर्यंत जर एखाद्या मनुष्यावर देवाची कृपा असेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणता चमत्कार घडतो, किती आमूलाग्र आणि क्रांतिकारक बदल घडतो, हे तुम्हाला पाहायचं असेल तर येशू ख्रिस्ताकडे पहा. जन्मापासून ते मरणापर्यंत देवाची कृपा सदोदित त्याच्यावर होती आणि म्हणून 33.5 वर्ष निष्पाप, निष्कलंक, निर्दोष जीवन तो जगू शकला केवळ देवाच्या कृपेमुळे. लूका वर्तमान याचा 2रा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये आपण वाचतो, तो बालक म्हणजे येशू वाढत वाढत बलवान होत गेला, तो ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती असं म्हटलेलं आहे. तो बालक देवाच्या आणि मनुष्याच्या ज्ञानात व कृपेत वाढत गेला. या येशू ख्रिस्तावर देवाची कृपा होती आणि म्हणून तो एक निष्पाप जीवन जगू शकला. त्याचप्रमाणे इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन आम्हाला सांगतं, देवाच्या कृपेने त्याने मरणाचा अनुभव घेतला. लहानपणी देवाची कृपा त्याच्यावर होती आणि देवाच्या कृपेने त्याने मरणाचा अनुभव घेतला. संपूर्ण 33.5 वर्ष त्याच्या जीवनामध्ये देवाची कृपा त्याच्यावर होती आणि म्हणून
तो एक विजय जीवन जगू शकला, तीच कृपा उपभोगण्याचं तुम्हाला आणि मला सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. ही कृपा काय आहे हे स्वर्गातील देवदूत फार उत्सुकतेने आतुरतेने तुम्हाला माझ्याकडे पाहत आहेत. ह्यांना ही कृपा कशी मिळते याची त्यांना उत्कंठ आहे, ते निहाळण्याची त्यांना उत्कंठ आहे. ती संधी तुम्हाला आणि मला मिळाली, त्याचा उपभोग आम्ही घेत आहोत का, हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. अशा काय गोष्टी उपभोगण्याची संधी तुम्हाला आणि मला आहे की त्याची देवदूतांना उत्कंठ आहे, पण आम्ही ती संधी उपभोग घेत नाही, ती संधी आम्ही प्राप्त करून घेत नाही. प्रियानो, जे नवीन करातले विश्वासणारे लोक आहेत त्यांना देवाच्या कृपेने एक विजयी जीवन जगण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळालेली आहे. ह्या संधीचा आम्ही कसा लाभ घेतो याची उत्कंठेने स्वर्गातील देवदूत तुमच्या माझ्याकडे पाहत आहेत. याचा अनुभव आपण घेत आहोत का? प्रगटीकरणाचा 3 अध्याय 21 वचन येशूने म्हटले, जसा मी विजय मिळवून आपल्या पित्याच्या राज्यासनावर त्याच्याबरोबर बसलो, तसा जो कोणी विजय मिळवेल त्याला मी आपल्या राज्यासनावर आपल्या बरोबर बसू देईल. हे विजय जीवन जगण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. देवदूत स्वर्गातून उत्कंठेने आम्हा प्रत्येकाकडे पाहत आहेत. या संधीचा लाभ घेऊन तुम्ही एक विजय जीवन जगत आहात की नाहीत, स्वर्गातील देवदूत तुम्हाला निहाळत आहेत. कारण संत पौल म्हणतो, नियमशास्त्र मोशेद्वारे आले, पण कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली. त्यानं कृपा आम्हाला उपलब्ध आहे, त्याचा उपभोग आम्ही घेत आहोत का? आणखी एक महत्वाची गोष्ट जी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मला आहे, स्वर्गातील देवदूतांना देखील ती संधी नाही, तो अनुभव त्यांना घेता येत नाही. आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्था जगाच्या अंतापर्यंत सांगण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मला ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आहे, देवदूतांना ती संधी प्राप्त होत नाही. याची आपण कधी कल्पना केली आहे का? मार्कुसच्या वर्तमानाचा 16वा अध्याय आणि 15वा वचन, येशूची आपल्या शिष्यांना अखेरची आज्ञा. तो म्हणतो, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला स्वार्थेची घोषणा करा. जो विश्वास ठेवील त्याचं तारण होईल, जो ठेवणार नाही तो शिक्षेस पात्र होईल. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थला सांगण्याची सुवर्ण संधी, या अंधकारमय जगामध्ये ख्रिस्ताची साक्ष देण्याची संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. स्वर्गातून देवदूत उत्कंठेने पाहत आहेत, ते निहाळत आहेत, त्यांना ही संधी हवी आहे, पण त्यांना ती मिळू शकत नाही. तुम्ही आणि मी जे मनुष्य आहोत ते केवळ आम्हाला ती संधी प्राप्त आहे. प्रेषितांची कृत्ये याच्या 10व्या अध्यायामध्ये एक सुंदरसं कथानक आहे आणि त्यामध्ये आपण एका शताधिपतीविषयी वाचत आहोत. त्याचं नाव कर्नल्य. हा कर्नल्य विधर्मी आहे, इटलिक आहे, परंतु सैन्यामध्ये एक मोठा अधिकारी आहे. 100 सैनिक त्याच्या हाताखाली आहेत. असा मोठे अधिकारी असलेला कर्नल्य, की ज्याला यहोवाची माहिती नाही, जिवंत परमेश्वराची ओळख नाही, तो विधर्मी आहे. परंतु त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की हा कर्नल्य नीतिमान होता, देवाचं भय धरणारा होता, दानधर्म करणारा होता आणि नित्य प्रार्थना करणारा होता. पहा, एक विधर्मी मनुष्य, परंतु देवाचं भय धरणारा, नीतिमान, दानधर्म करणारा आणि नित्य प्रार्थना करणारा. एकदा दुपारच्या 2ऱ्या प्रहरी अकस्मात स्वर्गातून एक देवदूत आला आणि त्याचा दृष्टांत या कर्नल्याला झाला. आणि ज्यावेळेस कर्नल्याने ह्या देवदूताला पाहिलं त्यावेळेस तो भयभीत झाला. त्या देवदूताने त्याला हाक मारली, कर्नल्य. त्यावेळेस तो भीत त्याला म्हणाला, काय महाराज? त्यावेळेस देवदूत त्याला म्हटला, आपली माणसं योप्पा ह्या गावामध्ये पाठव. तिथे शिमोन नावाचा मनुष्य आहे की ज्याला पेत्रे म्हणतात, त्याला बोलवून घे. एवढं बोलून तो देवदूत अदृश्य झाला. देवदूताच्या सांगण्याप्रमाणे कर्नल्याने काही माणसं पेत्राकडे पाठवलं. मग पेत्राला त्याने बोलवून घेतलं. त्यावेळेस पेत्र कर्नल्याच्या घरामध्ये आला. त्यावेळेस त्याने पाहिलं कर्नल्य आपले नातेवाईक आणि काही लोकांबरोबर 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करत आहे आणि प्रार्थना करत आहे. देवाचं वचन कुणीतरी आपल्याला सांगेल यासाठी तो उत्कंठित आहे. मग पेत्राने तिथे एक मोठं भाषण दिलं आणि ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ त्यांना सांगितली. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कसा आला, कसा तो वधसमावर मरण पावला, तो पुनरुत्थित झाला आणि त्याचं स्वर्गारोहण कशा प्रकारे झालं हे संपूर्ण त्या पेत्राने कर्नल्याला सांगितल्यावर तेथे पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला आणि विधर्मी लोक
यहुदी तर लोक यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ईश्वरी ज्ञान त्यांना प्राप्त झालं. अशी अद्भुत घटना त्या ठिकाणी घडलेला आपण पाहतो. परंतु या ठिकाणी थोडासा विचार केला तर असं वाटतं, हा जो देवदूत आहे स्वर्गातून पृथ्वीवर इतक्या लांबचा प्रवास करून तो आला, त्या देवदूताला ह्या कर्नलेला साक्ष आणि स्वार्थ सांगण्याची एक मोठी संधी होती. हा देवदूत अधिक प्रभावी आणि प्रशस्तपणे ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ कर्नलेला सांगू शकला असता. हा देवदूत कोण आहे? एक पवित्र देवदूत जो स्वर्गामध्ये राहतो. स्वतः परमेश्वराला त्याने आपल्या डोळ्याने पाहिलेला आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताला त्याने पाहिलेला आहे. त्याची साक्ष किती प्रभावीपणे, प्रशस्तपणे, परिणामकारकपणे त्याला कर्नेलाला सांगता आली असती. एवढंच नव्हे तर कर्नेलांनी देवदूताची साक्ष अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारली असती, कारण तो एक देवदूत आहे. पेत्रासारखा एखादा मनुष्य नव्हता, तो देवदूत होता, स्वर्गातून आलेला देवदूत. त्याची साक्ष नक्कीच त्याने ते ऐकली असती, त्याचा स्वीकार त्याला केला असता. परंतु देवदूताला साक्ष सांगता आली नाही, तो ते सांगू शकत नव्हता. प्रियांनो, ख्रिस्ताची साक्ष सांगण्याचा अधिकार या देवदूतांना दिला गेलेला नाही. ती संधी त्यांना प्राप्त झालेली नाही, जी सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. आजच्या या क्षणाला स्वर्गामध्ये असंख्य देवदूत तयार आहेत. ज्या देवदूतांची संख्या सहस्त्रांची सहस्त्र आणि आयुतांची आयुत मोजताच येणार नाहीत, इतके असंख्य देवदूत स्वर्गामध्ये फक्त परमेश्वराचा इशाऱ्याची वाट पाहत आहेत. परमेश्वराने एक इशारा केला किंवा परमेश्वराचा एक आदेश आला, ते सर्व देवदूत आत्ताच्या आत्ता ह्या पृथ्वीवर येऊन काही मिनिटात संपूर्ण पृथ्वीला ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ सांगून या अंधकारमय जगातील असंख्य लोकांना प्रकाशाकडे आणण्याचं सामर्थ्य देवदूतांमध्ये आहे. आज जर त्याने ठरवलं तर इतकी प्रभावी साक्ष ते पृथ्वीला सांगू शकतील, परंतु देवदूतांना तो अधिकार नाही, ती संधी त्यांना प्राप्त झालेली नाही. या संधीची उत्कंठेने वाट ते पाहत आहेत की ह्या ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ जगाला कधी आम्हाला सांगता येईल, पण स्वर्गातील देवदूत ते करू शकत नाहीत. ते तुमच्या माझ्याकडे पाहत आहेत. स्वर्गातील देवदूतांना ही संधी का प्राप्त नाही? कारण देवाचा एक नियम आहे. परमेश्वर म्हणतो, देवदूतांनो तुम्ही साक्ष स्वार्थ सांगू शकत नाही, कारण माझा असा नियम आहे की ज्यांनी स्वतः तारणाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, मार्ग सत्य आणि जीवन जो येशू ख्रिस्त याचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, जे अंधकारातून प्रकाशाकडे आलेले आहेत, ज्यांनी स्वानुभव घेतला, केवळ तेच आणि तेच लोक अंधकारातील इतर लोकांना माझी साक्ष आणि स्वार्थ सांगू शकतात. तुम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून जे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, ज्यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर आणि सार्वकालिक जीवनावर विश्वास आहे, त्या आम्हालाच केवळ ही संधी आहे. ही सुवर्ण संधी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. स्वर्गातील देवदूतांना देखील ती संधी नाही. ते उत्कंठेने वाट पाहत आहेत त्या संधीची, पण त्यांना ती मिळू शकत नाही. ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ सांगण्याची संधी तुम्हाला आहे. आपण त्याचा किती उपयोग करून घेत आहोत? प्रियानो, आज जे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, जो जगाचा प्रकाश आहे तो आम्हाला समजला आहे, पण तो आम्ही साक्ष सांगण्यामध्ये किती गाफील आहोत, दुर्लक्षित आहोत. त्या आम्हा प्रत्येकाकडे पाहून स्वर्गातील देवदूत मनुष्याकडे पाहून काय म्हणत असतील? हा मनुष्य जो ख्रिस्ती विश्वासणारा आहे पण किती निष्काळजी आहे. ख्रिस्ताचे साक्ष स्वार्थ सांगण्याची संधी त्याला आहे, पण अजूनही तो त्याबाबतीत निष्काळजी आहे. हा मनुष्य ख्रिस्ताचे साक्ष सांगू शकतो, पण तो देवासाठी किती निरुपयोगी आहे. ख्रिस्ताचे स्वार्थ सांगण्याची संधी असू नये, तो किती निरुत्साही आहे, निरुपयोगी आहे. हे स्वर्गातील देवदूत तुमच्या माझ्याकडे पाहून म्हणत असतील का? ही संधी तुम्हाला मला आहे, देवदूतांना देखील ही संधी प्राप्त नाही. आणि म्हणून पौल म्हणतो, मी स्वार्थ सांगत नाही तर मला धिक्कार असो. तो म्हणतो, मी स्वार्थ सांगत नाही तर माझी किती दुर्दशा होणार. मी ती स्वार्थ फुकट सांगावी हेच योग्य आहे, असं पौल त्याच्या पत्रामध्ये लिहित आहे. प्रियानो, ख्रिस्तासाठी या अंधकारमय जगामध्ये साक्ष आणि स्वार्थ सांगून त्याचं गौरव करण्याची संधी तुम्हाला मला मिळालेली आहे. त्याचा किती उपभोग आम्ही घेत आहोत? स्वर्गातील देवदूत तुम्हा प्रत्येकाकडे पाहून निहाळत आहेत. आम्ही स्वार्थ कधी सांगू याची अपेक्षा ते वाट पाहत आहेत. संत पौल म्हणतो, मला स्वार्थीची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ती तारण्यासाठी देवाचं सामर्थ्य असं आहे. आम्ही स्वार्थ सांगत आहोत का? आणखी एक गोष्ट की ज्याची सुवर्ण संधी तुम्हाला मला आहे, स्वर्गातील देवदूतांना नाही, आणि ती म्हणजे
ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे. ह्या भूतलावर आम्ही जीवन जगत असताना ह्या जीवनामध्ये आम्हाला एकच संधी आहे ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यासाठी. एकदा आम्ही मरण पावलो, हे जीवनातून गेलो की ती पुन्हा संधी सार्वकालिकरित्या आम्हाला कधीच मिळणार नाही. ती संधी आम्हाला आत्ताच येते आहे. स्वर्गातून देवदूत आम्हाला न्याहाळून पाहत आहेत, त्यांना ती संधी हवी आहे, पण स्वर्गातील देवदूतांना ती संधी मिळू शकत नाही. तुम्हाला मला ती संधी आहे ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याची. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला त्यावेळेस त्याने संपूर्ण जीवनामध्ये दुःख सहन केलेलं आपण पाहत आहोत. येशूची जगातील ओळखच म्हणजे दुःख सहन ही होती. त्याच्याविषयी यशायाने भाकीत करून ठेवलं होतं. यशया 53व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कृत्यांमुळे तो ठेचला गेला, आम्हा शांती देणारी शिक्षा त्यास झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्यदान प्राप्त झाले. आमचं सर्व काय त्याने स्वतःवर घेतलं. त्या वधस्तंभावरील भयंकर क्रूर आणि अमानुष मरण त्याने आम्हासाठी मरण पावला. त्याच्या बदल्यात आम्ही त्याला काय देत आहोत? तोच येशू ख्रिस्त आमच्याविषयी यावेळेस सांगत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 16व वचन. तो म्हणतो, पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवत आहे. लोकांविषयी जपून राहा, ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, तुम्हाला सभास्थानात फटके मारतील आणि माझ्या नावामुळे लोक तुमचा निंदा व छळ करतील, तुमचा द्वेष करतील. प्रियानो, ख्रिस्ताच्या नावाकरता छळ, दुःखसन, निंदा, अपमान, खोटे आरोप हे सर्व सहन करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आणि मला ख्रिस्ती विश्वासनावर प्राप्त झालेली आहे. ती संधी जुन्या काळातील संदेष्टांना मिळाली नाही, स्वर्गातील देवदूतांना देखील नाही. आम्ही त्या संधीचा फायदा करून घेत आहोत का? ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याची संधी देवदूत देखील पाहत आहेत, पण त्यांना ती प्राप्त होत नाही. ख्रिस्तासाठी आतोनात छळ सहन केलेला पौल, त्याने कितीतरी संकट आणि छळ सहन केला. होय, 5 वेळा त्याला 39 फटक्यांची शिक्षा झाली, 3 वेळा छड्यांचा मार बसला, एकदा दगड मार झाला, आणि तो म्हणतो, पहा, मी आपल्या शरीरावर ख्रिस्ताच्या खुणा धारण करून आहेत. त्याचं संपूर्ण शरीर जर पाहिलं तर छड्यांचा मार घेऊन संपूर्ण शरीरावर छड्यांची वळ त्याच्यावर होते, वन होते. तो म्हणतो, मी आपल्या शरीरावर ख्रिस्ताच्या खुणा धारण करून आहे. ख्रिस्तासाठी दुःख, अपमान, निंदा, छळ ही सहन करण्याची संधी तुम्हाला मला आहे. किती आपण त्यासाठी झटत आहोत? ज्यावेळेस तुम्ही त्या सार्वकालिक जीवनात जाल, स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश होईल. किती तुमची इच्छा असली आणि किती तुम्हाला वाटलं ख्रिस्तासाठी दुःख सहन करावं, तिथे तुम्हाला दुःख सहन करता येणार नाही, कारण संधी गेलेली असेल. त्या सार्वकालिक जीवनामध्ये अश्रू नाहीत, रडणं नाही, शोक नाही आणि कष्टही नाहीत. त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप होईल. ह्या भूतलावर असताना त्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याची संधी मला मिळालेली असताना मी ते केले नाही, याचं तुम्हाला अनंत कालासाठी पश्चाताप त्या सार्वकालिक जीवनात होईल का नाही? आत्ता संधी आहे, ही सुवर्ण संधी तुम्हाला मला चालून आलेली आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 11व्या वचनात येशूने म्हटले, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचं वाईट लबाड्याने बोलतील, तेव्हा आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. ही सुवर्ण संधी आम्हाला आलेली आहे. शेवटी आपण पाहणार आहोत, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला एक सुवर्ण संधी आहे. त्याचा अनुभव केवळ तुम्ही आणि मी घेऊ शकतो, स्वर्गातील देवदूत देखील घेऊ शकत नाहीत. स्वर्गातून ते आम्हाला न्याहाळून पाहत आहेत, त्यांना ती संधी हवी आहे, पण त्यांना ती मिळू शकत नाही. ती गोष्ट कोणती? ती म्हणजे त्या परमेश्वराला आबा आणि बापा म्हणण्याचा हक्क आणि अधिकार तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. स्वर्गातील देवदूतांना सुद्धा तो अधिकार नाही. हे सौभाग्य तुमचं आणि माझं आहे. ही सुवर्ण संधी तुम्हाला मला आहे, स्वर्गातील देवदूतांना देखील नाही. योहानकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 12 वचन, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी आपली मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्हाला मला ते जिवंत परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. स्वर्गातील देवदूतांना देखील ती संधी नाही. त्या स्वर्गामध्ये असंख्य देवदूत आहेत. ते काय घोषणा करतात?
परमेश्वराची कशी आराधना करतात? ते म्हणतात, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, मान महिमा गौरव पराक्रम सर्व का तुझंच आहे, सर्व समर्थ प्रभू देव याचा जय जयकार असो, असं अहोरात्र स्वर्गामध्ये देवदूत म्हणत आहेत. त्या देवदूताचं आणि परमेश्वराचं नातं कोणचं आहे? ते देवदूत परमेश्वराला काय म्हणून हाक मारतात? सेनाधीश परमेश्वर, सर्व समर्थ प्रभू देव असं म्हणून ते देवदूत परमेश्वराला हाक मारतात. तुम्ही आणि मी त्या परमेश्वराला कशी हाक मारतो? आम्ही त्याला म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. त्याला आबा आणि बापा म्हणण्याचा हक्क आणि त्या अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे. जर आम्ही मनुष्य आहोत, मर्त्य मनुष्य, नाशाकडे जाणारा, पापाच्या दलदलीमध्ये फसलेला पापी मनुष्य, ज्याचं शिक्षा नरक ठरलेला आहे, त्या तुम्हाला मला त्या स्वर्गीय परमेश्वराला आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. गॉड इज आवर डॅडी, त्याला आपण पप्पा किंवा आबा आणि बापा म्हणू शकतो. गॉड मे बी द मास्टर ऑफ द एंटायर युनिवर्स, फॉर यू अँड मी ही इज आवर डॅडी. होय, संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता कदाचित परमेश्वर असेल, या संपूर्ण सृष्टीचा न्यायाधीश परमेश्वर आहे, पण तुमचा आणि माझा तो बाप आहे. एखाद्या लेकरासारखं त्या बापाकडे आम्ही जाऊ शकतो, आमच्या विनवण्या प्रार्थना त्याला सादर करू शकतो, आणि एखाद्या बापाप्रमाणे तो आमच्यावर प्रेम करतो. हा हक्क आणि अधिकार तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. स्वर्गातील देवदूत न्याहाळून पाहत आहेत, पण त्यांनाही संधी उपलब्ध झालेली नाही. हा अधिकार घेण्याचं आम्ही तत्पर आहोत का? रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 15 वचन, संत पौल म्हणतो, भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आबा आणि बापा हाक मारता येईल असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. मोठ्या धैर्याने त्या सर्व समर्थ परमेश्वराकडं, जो प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, राजांचा राजा आहे, त्याच्याकडे आम्ही आबा आणि बापा म्हणून आम्ही जाऊ शकतो. आमच्या प्रार्थना आणि विनंत्या त्याला सादर करू शकतो. तो एखाद्या बापाप्रमाणे आम्हाला प्रेम करतो. ही सुवर्ण संधी तुम्हाला मला मिळाली आहे. त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत का? आणि म्हणून आपण पाहिलं, अशा काय गोष्टी ह्या जीवनामध्ये घेण्याची सुवर्ण संधी आत्ताच आम्हाला उपलब्ध आहे. मेल्यानंतर आम्हाला ती मिळू शकणार नाही. आत्ताच संधी आहे, आणि ती संधी आम्ही त्याचा उपभोग घेतला पाहिजे. कोणती संधी आहे? पश्चातापाद्वारे पापक्षमा मिळवून घेण्याची संधी तुम्हाला आणि मला आहे. देवाची जी अमाप कृपा आहे, ती कृपा प्राप्त घेण्याची संधी आम्हाला आहे. तारण म्हणजे पापापासून मुक्त होऊन विजय जीवन जगण्याची संधी तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. स्वर्गातील देवदूत ते न्याहाळत आहेत, पण ती संधी त्यांना प्राप्त होत नाही. येशूची साक्ष आणि स्वार्थ सांगण्याची संधी तुम्हाला आणि मला आहे, स्वर्गातील देवदूतांना नाही. ख्रिस्तासाठी दुःख सहन करायची संधी तुम्हाला आणि मला आहे. त्याचप्रमाणे त्याला आबा आणि बापा म्हणण्याची संधी तुम्हाला आणि मला आहे. आपण त्या संधीचा फायदा करून घेऊयात. प्रार्थना करूया. प्रभू, आज खरोखर त्या पवित्र शास्त्रातून तो मला अनेक गोष्टी अशा दाखवून दिल्या आहेत की आत्ताच ह्या जीवनामध्ये ती संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे. होय, अनेक लोकांनी त्यासाठी याचना केली, प्रार्थना केली, पण ती संधी, तो अनुभव त्यांना घेता येत नाही. हा अनुभव घेण्यासाठी तो मग प्रत्येकाला प्रभू प्रेरित कर, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर, आणि ह्या जीवनामध्ये त्या प्रत्येक सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आम्ही तुझं जीवन तुझ्या इच्छेप्रमाणे तुला संतुष्ट करणारा आयुष्य जगावं, असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. सुव